गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मदत फाउंडेशनचा हा चैतन्याचा मार्ग म्हणजे साधना, सेवा आणि सत्संग. साधनेमध्ये दररोज आपण सकाळी प्राणायाम करतो. हा महर्षी पतंजली ऋषींनी दिलेला क्रियायोग आहे आणि या क्रियायोगाचं मुख्य फलितच हे आहे की आपण दिवसभर त्या सेवा मार्गात राहावं. जर आपण सकाळी सकाळी स्वतःला ऊर्जावान करून घेतलं तर दिवसभर आपोआप सद्गुरूने दिलेला गुरुमंत्र आणि ज्याला गुरुमंत्र मिळालेला नाही त्याच्यासाठी ओम श्रीम गुरुभ्यो नमहा. आपले सद्गुरु ही व्यक्ती नाही, ती एक शक्ती आहे. सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली ही गुरु परंपरेतून आलेली ती शक्ती आहे आणि त्या शक्तीचा बीज मंत्र जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण त्या सद्गुरूच्या चरणांवर नतमस्तक असलं पाहिजे आणि काय म्हटलं पाहिजे, ओम श्रीम गुरुभ्यो नमहा. आपोआपच हा जो मंत्र आहे हा आपल्या श्वासात बसायला लागतो. हा आपल्या श्वासात बसायला लागतो आणि आपल्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन होतं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जे तुम्हाला हवं ते सगळं प्राप्त व्हायला लागतं. भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंद. आणि ह्या गोष्टी जशा जशा आपल्या आयुष्यात येतात तसं तसं आपण तर सुखी होतोच होतो, पण आपल्या आजूबाजूचे पण सुखी होतात. आपण तरलो त्याच्यात काही नवल नाहीये, पण आपण तरुणी इतरांना तारलं हे महत्वाचं आहे. आणि तेव्हाच तेव्हाच ज्ञानेश्वर माऊलींनी जे विश्व शांतीचं रोपटं पसायदानाच्या माध्यमातून लावलेलं आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होईल. त्या शांतीचा, त्या परम आनंदाचा अनुभव पहिले आपण घेतला पाहिजे आणि आपल्या व्यक्तित्वाकडे बघून इतरांनी आकर्षित झालं पाहिजे की यार याच्याकडे, याच्या जवळ गेलं, याच्या सोबत बोललं की भारी वाटतं. हे जे भारी वाटणं आहे, हे जे भारी वाटणं आहे, तुमच्या सहवासात आलं की कसं शांत वाटतं. तुम्ही कसे, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो, कुठलंही टेन्शन नाही, कुठलाही ताण नाही. ही जीवनाची खरी प्राप्ती आहे आणि ही प्राप्ती तेव्हाच होईल जेवढी भक्ती असेल. जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. आणि म्हणून इमानदारीने आपण या चैतन्याच्या मार्गाला चिटकलं पाहिजे. इमानदारी खूप महत्वाची आहे. इमानदारी जर नसेल तर ही साधना सुद्धा फलित होणार नाही. आणि इमानदारी काही आपल्याला सिद्ध करायची गरज नाही. मला माहितीये, माझ्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून मी दररोज इमानदारीने सकाळी साधना करतो, दिवसभर सेवा करतो. सेवा करणं म्हणजे काय, चराचरात परमेश्वर, गण गण गणात बोते, सबका मालिक एक, अशी श्रद्धा आणि सबुरी ठेवणं म्हणजेच सेवा. आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजे काहीतरी सद्ग्रंथांचं वाचन, आणि सद्ग्रंथांमध्ये पण गीता जशी आहे तशी वाचली पाहिजे, वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. एकनाथी भागवतात एकनाथ महाराजांनी काय सांगितलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, करायला पाहिजे. दासबोधात स्वामी समर्थांनी काय सांगितलेलं आहे, राज्य कसं करावं, संसार कसा करावा, जीवन कसं जगावं, याचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने एकच ओवी वाचावी आणि ती ओवी अनुभवण्याचा, जीवनात तिचा आविर्भाव होण्यासाठी प्रयत्न करावा. यालाच मी म्हणतो साधना, सेवा, सत्संग. आणि आपोआपच या साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर आपण चालायला लागलं की आपलं व्यक्तिमत्व तर विकसित होतच होतं, आत्मोन्नती तर होतेच होते, पण आपल्याकडे बघून इतर लोक आकर्षित होतात आणि त्यांना वाटतं की या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि ते वेगळेपण म्हणजेच भगवंताची कृपा, सद्गुरूचं आपल्या आयुष्यात असलेलं प्रकटीकरण, सद्गुरूचा आपल्या आयुष्यात असलेला
आशीर्वाद, त्याच्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसतं, आपल्या वाणीमध्ये एक कॉन्फिडन्स दिसतो आणि आपण जे कार्य करतो त्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतच मिळतं. आणि जरी टेम्पररी आपल्या सामान्य आणि भौतिक बुद्धीने आपल्याला असं वाटतं की हे माझं वाईट झालं, पण लक्षात ठेवा, जो या चैतन्याच्या मार्गावर चालतो, लोकांनी त्याच्यावर दगड जरी फेकले तरी त्याचं फुलामध्ये रूपांतर करून टाकण्याची क्षमता आपल्या या सद्गुरूच्या कृपेमध्ये आहे. आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. माझ्या आयुष्यातल्या घटना, सूर्या हॉस्पिटलच्या पार्टनरशिप मधले झालेले गडबड, संजीवनी हॉस्पिटलचे इश्यूज, किंवा माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले असतील, पण माझा अनुभव असा आहे की लोकांनी जरी माझ्यावर दगड फेकले तरी त्याचं रूपांतर फुलामध्ये होऊन जातं. आणि हे केवळ आणि केवळ सद्गुरूच्या कृपेमुळेच शक्य आहे. आणि मला इमानदारीने आणि प्रामाणिकपणे असं वाटतं की ही सद्गुरूची कृपा तुम्हाला पण प्राप्त व्हावी. माझ्या भोवती एक सुरक्षा कवच असतं. लोकांनी ज्या इंटेन्शनने ती कृती केलेली आहे, त्या कृतीचा मला तर काही नुकसान होतच नाही, उलट दगडांचे फुलं होऊन जातात. ती इष्टापत्ती होऊन जाते. सूर्यामध्ये लफडे झाले नसते राजू, तर एवढं सगळं झालं नसतं. आणि म्हणून याला म्हणायचं, आपल्या आयुष्यात आलेली आपत्ती सुद्धा इष्ट आपत्ती असते जेव्हा आपण या चैतन्याच्या मार्गावर चालतो तेव्हा. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे काय, बने रहो पगला, काम करो अगला. अपने काम में अगर तुम व्यस्त हो तो तुम्हारा जीवन मस्त है, मगर अगर दूसरे की तरक्की देखकर तुम्हारे दिमाग में अगर तुम शोकग्रस्त हो तो तुम्हारी जिंदगी त्रस्त है. चॉइस इज युअर्स. दुसऱ्याची प्रगती बघून कधीही शोकग्रस्त होऊ नका, नाहीतर तुमचं जीवन त्रस्त होऊन जाईल. आपल्या कामात आपण मस्त राहा, तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हे वचन आहे सद्गुरूचं, हे अभिवचन आहे सद्गुरूचं. दुसऱ्याच्या फालतूच्या लफड्यांमध्ये पाय टाकायची काय गरज आहे? पण जनरली लोकांची टेंडन्सी तशीच असते राजू. आपल्याला काही घेणं देणं जरी नसलं ना, तरी आपणाला दुसऱ्याच्या, म्हणजे काय म्हणतो ना आपण याला, की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं, ही सामान्य माणसाची टेंडन्सी असते. अशीच एक खरी गोष्ट आहे. एक 70-75 वर्षाचे बाबा, त्यांच्या साधारण एक 28 किंवा 30च्या आसपासचं पोरग, त्याला घेऊन मुंबईवरून पुण्याकडे येत होते ट्रेनमध्ये. आता ती इंटरसिटी ट्रेन माहिती तुम्हाला, असा एक डब्बा असतो, त्याच्यात बसायला खुर्च्या असतात चांगल्या लक्झरियस. आणि एकदा का ट्रेन चालू झाली की जो तो ज्याच्या याच्यात रममाण असतो. तुम्ही असा प्रवास बघितलेला असेल. म्हणजे त्या डब्यातलं वातावरण कसं असतं, कोणी पेपर वाचतंय, 70 ते 80% लोक तर मोबाईलमध्येच असतात, बरोबर की? 70 ते 80% लोक मोबाईलमध्ये असतात. जो तो त्याच्या याच्यात, कोणीतरी एखादा चहावाला येतो तो निघून जातो, कोणीतरी खेळण्यावाला येतो तो निघून जातो. अशी मुंबईवरून ट्रेन निघाली पुण्याकडे येताना इंटरसिटी. आणि तो बाबा आणि तो 30 वर्षाचा पोरगा साधारण ते शेजारी बसलेले होते. आणि अचानक थोडस याच्या पुढे आलेत ते, कुठे, भिवंडीच्या पुढे. आणि एकदम छान वातावरण बदलायला लागलं. थोडस पावसाळी वातावरण होतं, हेच दिवस होते. आणि लोणावळ्याच्या घाट सुरुवात झाली. आणि घाट सेक्शन बघितल्यानंतर किती सुंदर ते दृश्य असतं, बरोबर की नाही? आणि ते सुंदर ते डोंगर बिंगर सगळं बघून तो 30 वर्षाचा पोरगा उठून टाळ्या वाजवायला लागला, नाचायला लागला. तो 30 वर्षाचा पोरगा. आणि त्याच्या बाबांना सांगतो तो, बाबा किती सुंदर हे डोंगर, किती सुंदर हे झाड, आणि ती हिरवळ बघा ते मंदिर बघा कसं दिसतंय, खोपोलीचं ते मंदिर बघा, आणि ते घर किती सुंदर दिसत आहेत, ती झोपडी बघा किती छोटी छोटी दिसतीये. आणि असा टाळ्या वाजवायला लागला. आणि तेवढ्यात पाऊस पडायला लागला. पावसाचा एक एक थेंब. आजूबाजूचे लोक, 30 वर्षाचं पोरग हे असं येड्यासारखं का करतंय, याच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? कारण तो ज्या पद्धतीने एक्साइटमेंट मध्ये उभा राहिला होता,
सगळ्यांनी पेपर वाचणं सोडून दिलं, मोबाईल मधून सगळ्यांनी इकडे बघितलं, कोण येडापणा करतंय बुवा, पोरग तर चांगलं 30 वर्षाचं दिसतंय आणि असं लहान पोरासारखं का करतंय. आणि तो त्याच्या बाबांना म्हणत होता, बाबा बाबा बघा ना ते पाण्याचे थेंब, असं वाटतंय हिऱ्यासारखे चमकतायत, असं वाटतंय हिऱ्यासारखे चमकतायत. आणि तो ते निसर्ग सौंदर्य बघून एकदम असा त्याच्यात असा डुबून गेल्यासारखा वाटायला लागला. आणि त्या शेजारी बसलेला, त्या बाबाच्या शेजारी बसलेला, 3 सीट असतात ना, शेजारी बसलेला एक तरुणच माणूस होता, 20-22 वर्षाचा पोरगा. आणि त्याने मोबाईलचे ते कानातले ते जे असतात ना ते किडे, ते बाहेर काढलेत, इयर प्लग्स. आणि त्या बाबाला विचारलं, बाबा हा तर डुबून गेलेला होता त्या सौंदर्य बघण्यात, 30 वर्षाचा. बाबा अहो काहीतरी याची सायकॅट्रीची ट्रीटमेंट वगैरे घ्या, काही याला प्रॉब्लेम आहे का. बाबांच्या डोळ्यातून 2 अश्रू पडलेत. बाबांच्या डोळ्यातून 2 अश्रू पडलेत. सॉरी म्हणे, तुम्हाला डिस्टर्ब झालं, माझ्या मुलाने तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब केलं. सगळा डबा त्या बाबाकडे बघायला लागला, त्या बाबाकडे बघायला लागला. झुक 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 झुक. लोणावळ्याच्या घाटातून ट्रेन चाललेली होती आणि तो 30 वर्षाचा जो पोरगा आहे ना, तो जसं काही त्याला या जगाशी काही घेणं देणंच नव्हतं, तो असा समाधीत समाधीत लागून गेली होती त्याची. तो त्या लोणावळ्याच्या सगळ्या सौंदर्याकडे असं वाटत होतं की सगळं सौंदर्य त्याने त्याच्या डोळ्यातून तो पिऊन घेतोय की काय, तो सगळं सौंदर्य पिऊन घेतोय की काय, असा एकदम आधाशी नजरेने तो त्या खिडकीतून सगळं बघत होता. तो म्हातारा बाबा, 70-75 वर्षाचा बाबा, तो म्हटला, माफ करा मला की माझ्या मुलाच्या ह्या कृतीमुळे तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स झाला, पण काय सांगू म्हणे, माझ्या बायकोचा आत्ताच 15 दिवसापूर्वी मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर तिने नेत्रदान केलं. तिने नेत्रदान केलं आणि ते नेत्र, ते डोळे, माझा मुलगा जन्मांध होता म्हणे. आजपर्यंत त्याने हे जग बघितलेलं नव्हतं. आत्ता आम्ही मुंबईला ऑपरेशन केलेलं आहे आणि आत्ताच पहिल्यांदा तो हे सौंदर्य बघतोय आणि त्याच्यामुळे लहान मुलांसारखा वागतोय. तुम्हाला याचा डिस्टर्बन्स झाला असेल तर कृपया माफ करा. सगळ्यांना एकदम वाईट वाटलं. सगळ्यांना एकदम वाईट वाटलं की अरे 30 वर्षानंतर हे पोरग त्याच्या डोळ्यांनी बघतोय आणि म्हणून ती एक्साइटमेंट असणं स्वाभाविक होतं. विषय समजला का तुम्हाला. बने रहो पगला, काम करो अगला. कोण कोणत्या परिस्थितीत असेल, आपण कमेंट करतो, अरे काय याला सायकॅट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे. नाही, अरे त्याने त्याच्या आत गेला का, तो खोलीत गेला का, त्याने बघितलं का काय होतं. 30 वर्षापासून त्यांनी या सृष्टीचं सौंदर्य बघितलेलं नव्हतं. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर नेत्रदान झालं आणि त्या डोळ्याचं ऑपरेशन करून तो ती सृष्टी पहिल्यांदाच निहाळत होता. पहिल्यांदाच तो पावसाचे थेंब बघत होता. पहिल्यांदाच तो डोंगर बघत होता. पहिल्यांदाच तो त्या निसर्गाची हिरवळ बघत होता. मग एवढी एक्साइटमेंट असणं स्वाभाविक होतं. बाकीच्या लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि म्हणून अशा चुका आपल्या हातून घडणार नाहीत. याकरता ह्या गोष्टीतून आपण 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की लगेच कन्क्लुजन काढू नका. एखाद्या गोष्टीचं लगेच कन्क्लुजन काढू नका. नीट त्याच्या डेप्थ मध्ये जा, नीट समजून घ्या एक्झॅक्ट काय आहे. नाहीतर त्या 22-23 वर्षाच्या पोराने जी कमेंट केली की याला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा, बरोबर की नाही, ती चुकीची कमेंट होती. दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीला विचारा, त्या व्यक्तीला विचारा जिने कधी सृष्टी बघितलीच नाही, डोळ्याचं महत्व काय आहे. हाताचं महत्व त्या व्यक्तीला विचारा की हाता नसतील तर त्याचं जीवन कसं होतं. पाय नसतील, पांगळा असेल तर त्याच्या जीवनात किती किती प्रॉब्लेम्स येतात हे त्याच व्यक्तीला माहिती असतं. आज आपण सुदैवी आहोत राजू, आज आपण सुदैवी आहोत. 2 डोळे आहेत आपल्याला, 2 कान आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत. भगवंताच्या कृपेने सगळं सही सलामत आहे. त्याबद्दल धन्यवाद निर्विवाद. राम राम कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए. किया अभिमान तो फिर मान नहीं पाओगे, किया अभिमान तो फिर मान नहीं पाओगे. ला नहीं प्यारे
श्री राम जी तेरे साथ में। सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रही। जिंदगी की डोर सौंप हाथ दीनानाथ के, जिंदगी की डोर सौंप हाथ दीनानाथ के। महलों में रखे चाहे झोपड़ी में वास दे, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए। असं आपल्या आपल्या कामात मस्त राहा, आपल्या आपल्या कामात व्यस्त राहा, तेव्हा तुमची जिंदगी मस्त होईल. विनाकारण दुसऱ्याच्या प्रगतीवर किंवा दुसऱ्याच्या वैभवावर जर तुम्ही शोकग्रस्त असाल तर तुमचं जीवन त्रस्त होऊन जाईल. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. साधना सेवा सत्संग, साधना सेवा सत्संग. दररोज सकाळी साधना करून ऊर्जान्वित व्हा. दिवसभर सेवा करा, रात्री झोपायच्या आधी सत्संग करा. आणि भौतिक जीवनात भौतिक नियमांचं पालन करून, हो, काही लोक तुमच्यावर जेलस होतील, काही लोक तुमच्यावर ईर्ष्या द्वेष काय जे काय असेल ते, आपल्याला कुणाशीही काही घेणं देणं नाही. आपण नियमात चालायचं आणि दुसऱ्याने नियमात चालायलाच पाहिजे ही अपेक्षा ठेवायची नाही, कारण अपेक्षेच्या मुळाशी दुःख. आणि म्हणून ज्याला जे योग्य वाटतं त्याला ते करू द्या, पण तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक राहा. अशा पद्धतीने साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून आपण भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करून घेतली पाहिजे, मानसिक जीवनात शांतता प्राप्त करून घेतली पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंद, परम आनंदाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. स्वतःचे प्रयत्न आणि सद्गुरूची कृपा याच्या माध्यमातून. अशा सद्गुरूंची कृपा तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.